नमस्कार, जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत। राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद नांदेडतर्फे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठक व पत्रकार परिषद संपन्न। पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत। महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे, त्यासाठी जीआर काढला, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे। परंतु राज्यात काय होईल त्यापेक्षा नांदेड जिल्ह्यापुरतं बोगस ओबीसींना शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही आज बैठकीमध्ये 6 ठराव केले। त्यातला पहिला ठराव आमचा असा आहे की कुठल्याही राजकीय पक्षांनी बोगस ओबीसीला उमेदवारी देऊ नये। दुसरा ठराव आम्ही केलाय, मतदारांनी त्या प्रवर्गामध्ये बोगस ओबीसीला मतदान करू नये, ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं। तिसरा ठराव आम्ही मंजूर केलाय, जे ओबीसी मधूनच असतील आणि उमेदवार असतील आणि ते जर एकापेक्षा जास्त असतील तर त्यातला चळवळीत आणि ओबीसीच्या हक्कासाठी जो लढणारा आहे त्यालाच मतदान करावं। चौथा ठराव आम्ही केलेला आहे, असे बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या वार्डात जर कोणी उमेदवार भावी उमेदवार म्हणून फिरत असतील तर त्या प्रभागातल्या ओबीसी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीचं बोगस कुणबी प्रमाणपत्र काढल्याचं जातीची तहसीलदारकडची फाईल आणि जात पडताळणीसाठी दाखल केलेली फाईल ही माहिती अधिकारामध्ये काढावी आणि निवडणूक सुरुवात व्हायच्या अगोदरच त्यांचं प्रमाणपत्र उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करून त्या प्रमाणपत्राला स्थगिती घेण्यासाठी पुढे यावं। आम्ही जिल्हा पातळीवर 11 जणांचा एक फोरम करतो आहोत, आम्हाला संपर्क करावा, त्यांना आम्ही मदत करू आणि बोगस कुणबी जे येत आहेत त्यांना रोखण्यासाठी न्यायालयाचा आधार घेऊन आम्ही त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करू। हा आमचा त्याचा पुढचा ठराव आहे। मराठवाड्यामध्ये 29चा मोर्चा मला माहिती नाही किंवा नेत्यांना पण माहिती नाही, किंवा 29च्या मोर्चाला शिवा संघटना म्हणून माझा पाठिंबा नाहीच, परंतु माझं छगन भुजबळ साहेबांचं बोलणं झालंय। भुजबळ साहेबांनी सांगितलं मी नांदेडला येणार नाही, मला माहिती नाही, हे तुम्ही प्रेसमध्ये सांगा। माझ्याकडे भुजबळ साहेबांचा टेक्स्ट मेसेज आहे, मी येणार नाही, प्रेसला सगळ्यांना सांगा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार नाहीत। तसंच कालच माझं धनुभाऊ मुंडे यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की हा विषयच माझ्यापर्यंत आला नाही, त्यामुळं मला माहिती नाही कोणी ठेवलं आणि कोणी नावं घेतले। या 3 नेत्यांचं तरी माझं बोलणं झालं, तिघही येणार। कुठेतरी फूट पडली का? कोणी लाटेवर सवार होऊन स्वार्थासाठी ओबीसी म्हणत असतील, ज्यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता अगोदर, ते आता लाटेवर सवार होऊन कोणी जर धंदा करत असेल तर त्याला मी रोखू शकत नाही। टीम मधले एक सदस्य पण होते, माहिती नसताना गेले असतील की काय होत त्याला, पण जेव्हा माहिती मिळते खरी माहिती, तेव्हा खरी माहिती मिळाल्यानंतर माणसं फिरतात। बीडच्या सभेत तुम्ही हाकीवर टीका केली होती, नेमकं काय रोष? नाही, मी नाही टीका केली। बघा, मी कुठल्याच सभेत जरांगेवर सुद्धा टीका केली नाही, कारण व्यक्ती हा माझा दुश्मन होऊ शकत नाही, मी विचारावर काम करतो। नाही, कोणावरच मी टीका केली नाही, तुम्ही तर नाव घ्याले, मी कोणावरच माझं भाषण काढून बघा युट्यूबला आहे, मी कोणावरही टीका करत नाही। तिथेही मी छगन भुजबळ साहेबांना आवाहन केलं होतं की आता आपण रस्त्यावरची लढाई लढून हा जीआर रद्द होणार नाही, कारण महिन्या 2 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत। मी उल्लेख केला 2,41,000 बोगस कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वाटप झालेत। ते व्हॅलिडिटी नसली तरी उमेदवार होऊ शकतात आणि उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर कोर्टात जाऊन स्टे घेऊन 5 वर्ष काढू शकतात। त्याला रोखलं पाहिजे आणि ते रोखण्यासाठी राज्य पातळीवर एक लीगल फोरम करा आणि कुणबी जे आहेत बोगस कुणबी ते येण्यापासून रोखण्यासाठी आपण वैचारिक भूमिका घ्या असं मी आवाहन केलं होतं। ते तिथं जरी आवाहन केलं असलं तर त्याचा प्रयोग महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जिथं आज आम्ही कृती आराखडाच ठरवला आहे। ओके।